गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आपल्याला सध्याला जाणवतो आहे. मुंबईमध्ये जवळपास 20% हॉटेल्स बंद झालेले आहेत. 3 दिवस अशीच परिस्थिती राहिली तर 50% हॉटेल हे मुंबईचे बंद होते. मला वाटतं केंद्र शासनानं कमर्शियल गॅसवर निर्बंध आणलेले आहेत आणि अनेक राज्यामध्ये परराष्ट्र धोरण किती चुकीचं आहे याचा फटका आता सामान्य माणसाला बसतोय. त्याचबरोबर घरगुती गॅसला सुद्धा नंबर लागण्याचा प्रकार त्या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा आता त्या ठिकाणी चूल पेटवायला लागते का अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर या ठिकाणी आलेली आहे. निष्कर्ष काय तर चुकीचं परराष्ट्र धोरण. केंद्रीय मंत्री 1-2 महिन्यापूर्वी सांगतात आमच्याकडे 74% साठा आहे, परत 15 दिवसानं गोलपोस्ट बदलतात, म्हणतात आमच्याकडे 24% साठा त्या ठिकाणी, आणि आता ऑइल कंपन्यांना प्रोडक्शन वाढवायला सांगितले. परंतु ज्या ऑइल कंपन्यांच्याकडे या ठिकाणी कच्चा माल नाही आहे ते प्रोडक्शन कसे वाढवणार. आणि मला वाटते दिस इज अटर फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स. सर, दुसरीकडे इंडस्ट्री पण मोठ्या प्रमाणामध्ये बंद पडताना दिसायला लागले. संभाजीनगर वगैरे या ठिकाणी ज्याला स्टील इंडस्ट्री त्याला एक मोठा फटका पडताना नाही, एकूणच या सगळ्या युद्धामुळं एकूणच भारताच्या अर्थकारणावर परिणाम होतोय. महाराष्ट्रातल्या विशेष करून उद्योगांच्यावर परिणाम होतोय. आता हॉटेलची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. या हॉटेलमध्ये फक्त जेवणारे अवलंबून आहेत का? या हॉटेलमध्ये लाखो कोट्यावधी कामगार या हॉटेलमध्ये आहेत, ज्यांची उपजीविकता या हॉटेलच्या व्यवसायातून या ठिकाणी होते. अगदी रस्त्यावर असणारा त्या ठिकाणी टपरीवर असणारा त्या ठिकाणी टपरीवाला असू दे किंवा एखादं लहान कॅन्टीन असू दे किंवा एखादं हॉटेल असू दे, हजारो लोक तिथं काम करतात. आणि म्हणून याचा परिणाम इंडस्ट्री असू दे, हॉटेल व्यवसाय असू दे, आणि कदाचित 8-10 दिवसानं आता घरात सुद्धा मला वाटतंय काय परिस्थिती होईल सांगता येत नाही. आणि विजेचे दर इकडे एवढे वाढलेले आहेत की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडी सुद्धा वापरणं असह्य होणार आहे मध्यमवर्गीय, अशी अवस्था होईल. यामुळे कुठेतरी महागाईचा फटका आहे पुन्हा एकदा होईल असं वाटतं. नाही, 100% त्याचा परिणाम शेवटी एखादा क्रायसिस आणि गॅस, पेट्रोल, पाणी या ज्या सुविधा आहेत यात ज्या वेळी प्रॉब्लेम येतो त्यावेळी महागाईचा एक वेगळा पद्धतीनं फटका हा सामान्य जनतेला या ठिकाणी बसेल आणि पुढच्या 8-10 दिवसात त्याचे परिणाम या महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांना या ठिकाणी सहन करावे लागतील.